आणि माझी गाडी पाडली। हे बघा, त्याला मी आधीच सांगितलेलं, मी वाटतंय मी तुला पहिल्यांदा गाडी परत। नमस्कार, मी गणेश सप्पा, तुमचं आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे। तर आज हा मस्तपैकी एक आमचा फॅमिली व्लॉग होणार आहे। तर याच्यामध्ये आज आमच्या केवल खानविलकर साहेबांची फॅमिली आणि मी आम्ही असं फिरायला चाललोय उत्तन बीचला। केवल कुठे आहेस? आणि तर आपल्या सोबत आहे केवल खानविलकर, दिसत नाही आज वरती। हाय, कसा आहेस? मस्त मस्त। तर आज केवल आणि आज त्याची फॅमिली। हाय सायली। हाय, सायली द खानविलकर अँड सायली द पोयरेकर इन द हाऊस। आणि स्वानंदी इकडे हाय कर, हाय कर, सांग पूर्ण व्हिडिओ बघा। बोल 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 बोल, हॅलो बोल। हे काय झालं आजली करायला। ओके, सो स्वानंदी आणि आम्ही सगळे आज फिरायला जाणार आहोत। सो बघत राहा आजचा व्लॉग। आपण दहिसरला आज आहोत, दहिसर वरून आनंदनगरला, दहिसर वरून आपण जाणार आहोत भाईंदर साईडला। तर गाडीवरून केवळ त्याची बाईक घेणार आहे, मी माझी बाईक घेणार आहे आणि तिकडून असं आडम तडत कसं तरी शूट करत आम्ही पोहोचणार बीच वरती। चला भेटूया रोड वरती, बाय कर या। सो आता आपण दोन गाड्या घेऊन चाललो, एक ही आपली हिरो एक्सपल्स माझी गाडी आणि ही केवलची गाडी टीव्हीएस ज्युपिटर। आणि आज त्याची टेस्ट होणार आहे लॉंग राईडला, मस्तपैकी एकदम मस्त आमची फॅमिली ट्रिप होणार आहे, बघत राहा। इकडे वाग स्वानंदे, अरे लय भारी यार, एकदम दोघांनी पण हेल्मेट घातले, तिला पण एक छोटूसा हेल्मेट घ्यायला पाहिजे। हा चल चल, होय जा तुम्ही, मी नाही येत आता, राहतो। रस्ता भाईंदर स्टेशनला जातो गणेश। हा आता इथून आपल्याला जायचं आहे उत्तन बीच साठी, हा ब्रिज घेऊन। हे आहेत भाईंदर खाडीच्या इकडचे मिठागर, इकडे मीठ तयार होतं। आणि तो बघा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि माझी गाडी पाडली। हे बघा, त्याला मी आधीच सांगितलेलं, मी आलो इथे पोहोचलो, गाडी लावली, त्याला बोललो काहीतरी खाली लाव, ती गाडी रुतणारी, बघा गाडी रुतली आणि पडली। असू दे, उचल उचल। अरे गाडी कुणाची आहे? खाली जाणारच ना, आम्ही थोडी वर जाणार, आम्ही खालीच जाणार। एक मिनिट जरा गाडी लावतो आणि मग सुरुवात करतो। आता जुगाड केलाय, खालती ग्लास लावलाय आणि ग्लास लावून आता वरती गाडी ठेवले। मला माहित नाही एवढी गाडी म्हणजे रुतली म्हणजे रुतलीच, ती जाणारच होती। सायली कसं वाटतंय बीच वरती आपण उशिरा पोहोचलो? हो तुझ्यामुळे, ते टाइमपास केलास। अरे इतकी प्रचंड ट्रॅफिक होती, म्हणजे आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता निघालो, 50 मिनिटं दाखवत होते, खरं तर तो 40-45 मिनिटाचा रस्ता आहे जर तुम्ही सलग आलात तर। पण आम्ही मध्ये मध्ये थोडेसे व्हिडिओ पण काढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे अति घाई केल्यामुळे उशिरा आला। बीच वरती येऊन तुम्हाला काय सांगावंसं वाटेल बीच बद्दल? बीच मध्ये
काय आलोय आपण एकतर आलोय मस्त. जरा थोडासा लेट झाला पण सनसेट चांगला दिसतोय मस्त. आपण उशिराच निघालो होतो. थोडासा लेट. सो हा आम्ही खूपच म्हणजे उशिरा निघालो. 4:30 पावणे 5 वाजता निघालो आणि 50 मिनिटं दाखवत होती. म्हणजे तेवढा रस्ता आहेच आणि त्यात ट्रॅफिक संडे असून म्हणजे येणारा जाणारा दोन्ही बाजूने ट्रॅफिक तितकाच होता. पण एकदम मस्तपैकी राईड करायला मजा आली. मधला जो ट्रॅफिकचा पॅच सोडला तर राईड अगदी मजा. म्हणजे हा जो नंतरचा रस्ता आहे तो अगदी खूप छान आहे. रस्ता पण मस्त आहे. एकदम मजा येईल. आणि विकेंड साठी फिरण्यासाठी ही अशी जागा उत्तन बीच. छोटासा बीच आहे पण छान आहे. मस्त आहे मस्त आहे. केवलला आवडला. हा केवल घेऊन आला ना. केवलने सजेस्ट केलंय ना की उत्तन बीचला जाऊया म्हणून म्हणतोय मस्त आहे. नाही पण चांगलं आहे छान आहे. आपण पोरं क्रिकेट वगैरे खेळतायत आणि ही ते छोटासा मार्केट आहे. हा जो माझ्या मागच्या बाजूला बघताय ना हा इथे मार्केट आहे. उत्तन बीचचा जो हा परिसर आहे तिथेच मार्केटमध्ये आल्यावरती छोटासा एक तुम्हाला गल्लीसारखं दिसेल खाली जायला. तिथेच टाकायचंय. मी थोडासा पुढे गेलो मला वाटलं हा रस्ता पुढे असेल पण नाही. एक छोटीशी गल्ली आहे मार्केटमधूनच एक्झॅक्ट उत्तनला आल्यावरती. त्याच मार्केटमधून खाली आल्यावर जस्ट लागून बीच लागून. आणि तुम्ही बीच वरती पण गाड्या पार्क करू शकता. हे पण मजा आहे. म्हणजे थोडीशी गाडी वगैरे चालू जरा शो शायनिंग फ्लेक्स करू आणि मग नंतरला इथून आम्ही निघू मजा करू. चला बघा तुम्ही उत्तन बीच. सिंगल स्टँडवर लावली गाडी पडली आणि आता डबल स्टँडवर लावली तरी पण गाडी पडून राहिली. तिथे कोण बघत नाही. चांगलं आहे. पण जाऊन डबल स्टँडवर पण गाडी रुतली आणि पडली. मला कळलं नाही आजपर्यंत. पहिल्यांदाच असं बीचवरती झालं असेल की गाडी पडली माझी. सो सॅड. ही केवलची गाडी आहे आणि ही माझी गाडी आहे. ही बघा अशी गाडी उतानी झाले. घागर उतानी रे गोविंदा. हे बघा खूप वाईट वाटतंय. मी तिला पहिल्यांदा गाडी परत लावतो तर खूप दहीहंडी फुटली माझी. उत्तन बीचवर मी पहिला 6 मारलाय. आले 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 रे नाकवा हो रे रामा दर्यावर. बोटवरती येऊन टायटॅनिकची पोत नाही द्यायची म्हणजे काय बोलायचं सेनोरिटा. ए तो गलत बात होई ना. आता देणार मी टायटॅनिक पोच एकदा. नंतर आपण एक व्हिडिओ मस्त की सुंदर पोरगी टाकू व्हिडिओ. उशिरा जर पोचलो नसतो तर हा आपल्याला बीच आणखी चांगला एक्सप्लोर करायला आला असता. कारण मी आता शूट करायला घेतोय ना तर ह्या बाजूचा जो एक्सपोजर येतोय म्हणजे सूर्य आता ऑब्व्हियसली सनसेट झालाय तर त्याच्या बाजूचा उजेड येतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला ऍटलीस्ट माझं थोबाड दिसतंय तरी. नाहीतर अजिबात तुम्हाला मी दिसलो नसतो. सो आता आणखी आपण थोडंसं समुद्राच्या लाटांचे व्हिडिओ घेऊया. चला बघा समुद्र. स्वानंदी कुठेच बेटा तू. इकडे व्हिडिओ ते इकडे. इंटेन्स व्हिडिओग्राफर इन द हाऊस. कसला तो सिनेमॅटिक शॉट घेण्याचा त्याचा प्रयत्न. केवळ येते काय हिला समोरच उड्यावरती. जा पुढे जा पाण्यात जा. ससा पोचला पाण्यात पोचला.
सो आता आमचं बीच वरती फिरून झालंय, मस्तपैकी व्हिडिओ वगैरे बनवून झालाय आणि मजा आली. इकडे मस्तपैकी एक गाडी आली होती, त्यांनी मासे वगैरे आणले, ते परत ती गाडी गेली, त्यांनी ते लोड केलं अनलोड केलं आणि या बोटीवरती आम्ही मजा केली. आणि मागे ती बिल्डिंग रंगवलेली आहे, काय मस्त दिसते. आणि आता संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहे, तरी पण एवढासा उजेड आहे. सो मला माहित होतं की थोडासा तरी उजेड मिळतो आपला व्हिडिओ बनवायला, पण समुद्र दाखवता आली नाही याची मला खूप खंत आहे. पण पुढच्या वेळेला आपण चांगलं मस्तपैकी एक सुंदर बीचला समुद्रच बघायला जाऊ. सो आता आमचं असं प्लॅन आहे, मस्तपैकी आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करायला जाऊ, नाश्ता करू आणि मग नंतरला हळूहळू निवांतपणे मग आम्ही नंतरला घरी जाऊ. चला आता जाऊयात नाश्ता करायला. पहिल्यांदा त्या डोंगरात तिथे आहे ना एक लाईट हाऊस आहे, बघा तिथे फिरतोय. मला आता माहित नाही तुम्हाला किती दिसेल, पण फिरतोय त्याचा आपण व्हिडिओ घेऊयात. काय छान दिसत. कैसन बास आहे आता मी पिझ्झा खाण्यात बिझी आहोत. डिस्टर्ब नाही करायचे. सिनेमॅटिक शॉट घे ना. बॉय बघ असा खातोय. सो अशा प्रकारे आमचा मस्तपैकी उत्तन बीच फिरून झालंय. भले आम्हाला लेट झालं असेल, पण मजा आली. जेवढा काय वेळ मिळाला आम्ही टाइम स्पेंड केला आणि स्वानंदीने खूप मजा केली. स्वानंदी मजा केलीस? आणि ती बीच वरती गेल्यावरती एकदम मस्तपैकी खुश झालेली. गाडीवरती जाते वेळी झोपली मस्तपैकी निवांत. आधी एक्साइटेड होती, त्याच्यानंतरला मस्तपैकी तिकडे गेल्यावर खुश झाली आणि मस्तपैकी पाण्यात खेळत होती. पण आपण जाऊ शकत नाही, आमचे शूज वगैरे होते आणि खूप उशीर झालेला. सो आता आम्ही पिझ्झा मागवलाय आणि मस्तपैकी पिझ्झा, चहा आणि फ्रेंच फ्राईज मागवल्यात. त्या आम्ही खाऊ, नाश्ता करू आणि मग घरी जाऊ, परत जेऊ, परत झोपू. सो जर तुम्हाला हा आजचा फास्ट अँड फ्युरियस ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.